नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत। पेपर फुटीनंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, नीट पेपर फुटी प्रकरणाचे चौकशीचे आदेश आहेत। पेपर फुटीनंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, जे नीट परीक्षेला बसलेले होते, नीट 2026 ची परीक्षा जी मागच्या आठवड्यामध्ये झाली, ती नीटची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत, पण परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, नीट पेपर फुटी संदर्भातलं काय प्रकरण? स्वर्ण जर बघितला आपण तर हे अत्यंत महत्वाचं की गेल्या 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली होती। जवळपास देशभरातून 26 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी हे नीट परीक्षेला बसले होते। पण ज्या पद्धतीनं या संदर्भात परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी याची माहिती मिळाली की यापैकी जवळपास 300 पेक्षा जास्त ठिकाणी याचं हा पेपर फुटलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांना हा पेपर जो आहे साधारणतः 1 आठवड्यापूर्वीच मिळाला होता आणि त्यांनी साधारणतः 450च्या जवळपास मार्क मिळावे अशा प्रश्न उत्तर साधारणतः म्हणजे जीवशास्त्र विभागातील 80 प्रश्न, त्यानंतर रसायनशास्त्रामधील साधारणतः 20 प्रश्न आणि सोबतच फिजिक्स मध्ये ज्याला आपण भौतिकशास्त्र समजतो त्यामधून 20 प्रश्न असे साधारणतः यामध्ये जर बघितलं स्वर्ण यामध्ये अशी प्रश्नपत्रिका मिळेल ज्याचे तंतोतंत प्रश्न या संदर्भात विचारण्यात आले। त्यामुळे या प्रकरणामध्ये राजस्थान ते केरळ या दरम्यान प्रकरण याचे अनेक विद्यार्थ्यांना जे पेपर आहेत ते विकले होते। साधारणतः 5-30 हजारापर्यंत हा पेपर विकला गेला होता। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सीबीआयच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे एनटीएने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण मग प्रशांत, जेव्हा नीटची परीक्षा रद्द केली तेव्हा असं काही सांगण्यात आलेलं आहे का की नीट पुन्हा घेतली जाईल, आणि जर ती घेतली जाईल तर ती केव्हा साधारणपणे घेतली जाईल? या संदर्भातला एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ज्याला राष्ट्रीय परीक्षा जे घेते राष्ट्रीय स्तरावरती, ज्यासाठी साधारणतः 2000 रुपयापेक्षा जास्त हे शुल्क आकारलं जातं। आणि आता त्या संदर्भात एनटीएच्या वतीनं काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल, कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला 2000 रुपयाचं शुल्क आणि सोबतच अत्यंत किचकट अशी प्रक्रिया असते ही, आणि या प्रक्रियेतून अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पुढे जावं लागणार आहे। त्यामुळे अतिशय धक्कादायक आहे, कारण की बायोमेट्रिक असो, पेपर वर्तमान सोबत त्यांचा वर्तमान चेहरा आणि त्यावेळेस तत्कालीन चेहरा हा जुळला पाहिजे, असं सगळ्या अनेक अशा तांत्रिक त्रुटी तांत्रिक यामध्ये गरजा असतात, त्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी परीक्षा देत असतो। त्यामुळे आता एनटीए या संदर्भात काय भूमिका जाहीर करतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल। नक्की। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देत होते। प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। ही जी बातमी समोर आली आहे, या बातमीचा अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसणार आहे, फटका सुद्धा बसणार आहे, कारण पुन्हा एकदा जर नीटची परीक्षा द्यावी लागली तर त्यांना पुन्हा एकदा तो जो ताण आहे त्या ताणाला सामोरं जावं लागणार आहे।